नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर वांग्याची रस्सा भाजी बनवत असताना यामध्ये मी कुठलेही वाटण न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी करून दाखवणार आहे। तुम्हाला ही बघता क्षणी नक्कीच आवडेल। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर इथे मी हे अर्धा पाव वांगे घेतलेले आहेत। तर वांगे घेत असताना चांगलेसे फ्रेश वांगे घ्यायचे आहेत आणि असे काटेरी वांगे घ्यायचे, म्हणजे काटेरी वांगे घेतले की त्याची चव खूप छान अशी येते। आता ही वांगी आपण कट करून घेऊया। आता या वांग्याचं आपल्याला थोडंसं देठ कट करून घ्यायचं आहे। हे बघा, थोडं देठ कट करायचं, जास्तच कट करायचं नाही। आणि याला अशा 4 फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे बघा, तर इथे एक देठाचा भाग आहे ना, त्याच्या असं बाजूला कट करून घ्यायचे आपल्याला। जसे तुम्हाला हे वांगे कट करायचे त्या पद्धतीने करू शकता। तर इथे मी हे बघा, इथे मी हे 4 फोडी करून घेतलेले आहेत। आता याला आपण मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचं आहे। तर इथे मी हे पाणी घेतलेलं आहे, यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ही कापलेली वांगी आहेत ती यामध्ये टाकून घ्यायची आहे, म्हणजे ही वांगी यामध्ये अजिबात काळी पडत नाही। तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगी कापून घेऊयात। तर इथे मी सगळी वांगी कापून घेतलेली आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। फोडणी देण्याआधी आपण याचा एक मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे, जसं तुम्हाला तिखट लागते त्या पद्धतीने। अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालूयात। आणि यामध्ये मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालतीये। आता यामध्ये मी हे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात। तर हे मसाले असे करत असताना ना तुम्ही थोडंसं गरम पाणीच घालायचं, म्हणजे त्याची चव खूप छान अशी येते। तर इथे मी थोडंसं पाऊण वाटीच यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण। तर अगदी कुठलेही यामध्ये वाटण न करता या मसाल्यापासूनच आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तर ही अगदी कमी वेळामध्ये झटकीपट अशी भाजी बनवून तयार होते। याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेऊ आपण। तर या भाजीला कुठलंही जास्तचं वाटण वगैरे करायचं नाही, तर या मसाल्यामुळेच ही भाजी खूप छान लागते। तर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असेल तर गरम पाणी करून घालायचं, म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते। तर साधारण मी यामध्ये अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपला हा मसाला इथे खूप छान असा तयार झालेला आहे। आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तेल घालूयात। तर यामध्ये मी 1 पळी तेल घालतीये। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये थोडीशी जिरे घालूयात, थोडीशी मोहरी घालायची आपल्याला। आणि यामध्ये मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलाय, त्याला असं बारीक कट करून घेतलंय, ते यामध्ये घालूया। आता हा कांदा चांगला आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे सोनेरी रंगावर चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे। तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आपला इथं कांदा देखील छान परतून झालेला आहे, म्हणजे छान सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे ते यामध्ये घालूया। आणि हा मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला। तर हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आपल्याला। साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घ्यायचे। जेवढं तुम्ही हा मसाला छान परतून घेसाल तेलामध्ये, तेवढी भाजीला छान अशी चव येते। तर याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर मसाले घातल्यानंतर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। जर हाय फ्लेमवर ठेवताल
तर आपले मसाले करपू शकतात आणि भाजीलाही चव चांगली येत नाही। तर या भाजीला कुठलंही जास्तीचं वाटण किंवा कुठलाही वेळ लागत नाही, अगदी कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार होती आणि खायलाही तितकीच टेस्टी। तर या ठिकाणी बघू शकता आपला मसाला छान यामध्ये परतून झालेला आहे, मस्त असं सेपरेट तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण हे मीडियम साईजचं टमाटर आहे ते यामध्ये घालूया। या टमाट्याला सुद्धा मी छान बारीक काप करून घेतलेले आहे। आता हे यामध्ये व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तर याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घेऊया। आता टमाटर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचा शेंगदाण्याचा कूट घालतीये। तर शेंगदाण्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला ते बारीक दळून घेतलंय आणि हे देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपण ही कट केलेली वांगी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे वांगे या मसाल्यामध्ये छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये मी पाणी घालतीये। आता इथे मी हे गरम पाणी घेतलेलं आहे, यामध्ये आपण हे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर कुठलीही रस्सा भाजी तुम्ही बनवत असाल ना त्यामध्ये गरम पाणी करूनच घालायचं आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट आधीच करून घ्यायचा, म्हणजे शेंगदाणे तव्यावर चांगले असे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आणि मिक्सरला त्याची पावडर तयार करून घ्यायची। कुठलीही रस्सा भाजी जर बनवायची असेल तर हा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून भाजी बनवायची, तर खूप छान भाजी लागते। भाजीला मस्त असा दाटसरपणा येतो। तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटते, जशी ही चांगली शिजत येते त्याला छान असा दाटसरपणा येतो। आता हे तर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावर टाकून घ्यायची आहे। पाणी घातल्यानंतर आता गॅस इथं हाय फ्लेमच ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण लावून ही वांगी आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये छान शिजून घ्यायचे आहेत। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा रंग आलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता आणि खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे। तर सुरुवातीला तुम्ही भाजी बघितली होती किती पातळ झाली होती, मतलब आपण वांग शिजलं का नाही चेक करून घ्यायचं आहे। तर याचं देठ शिजलं का नाही आधी चेक करायचं। तर या ठिकाणी बघू शकता सहज हे देठ तुटत आहे, म्हणजे आपलं वांग छान शिजलेलं आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर तयार आहे आपली मस्त अशी वांग्याची भाजी। तर बघू शकता कुठलाही वेळ लागला नाही, अगदी कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे। तर या भाजीला कुठलंही वाटण केलेलं नाही तरी सुद्धा ही भाजी किती सुंदर अशी झालेली आहे आणि चवीला तर खूप जबरदस्त झालेली आहे। तर ही भाजी अगदी साधी सोपी आहे, एकदम कमी वेळामध्ये झटकीपट अशी बनवून तयार होते, तर खायला तर खूप टेस्टी लागते। तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा याचा रस्सा तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता। खूपच अशी जबरदस्त झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची रस्सा भाजी? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि वैशाली मधुरभोज रेसिपी या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। परत भेटूयात अशी एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।